हॅलो नमस्कार। आता नवरात्र झालेली आहे आणि आता सगळ्यांना वेध लागलेले असतील ते म्हणजे दिवाळीची तयारी, दिवाळीचं फराळ, शॉपिंग, पूजा हे सगळं आता येणार आहे। सर्वात महत्त्वाचं काय आहे? शॉपिंग। आणि शॉपिंग करताना आपण स्त्रिया तर सर्वात पुढे असतो आणि आपल्या सर्वांना हा आवडताच विषय आहे। शॉपिंग म्हटलं की किती घेऊ किती नाही, काय घेऊ काय नाही असं सगळ्यांना होत असतं, साहजिक आहे। सजणं नटणं हे आपल्याला फार आवडतं स्त्रियांना। पण मैत्रिणींनो, काही शॉपिंगला जायच्या आधी काही पॉईंट्स आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे, ज्यामुळे आपले पैशांची बचत होईल, आपला वेळ वाचेल, त्याचप्रमाणे आपल्याला दमायला होणार नाही आणि हव्या त्याच वस्तू आपल्या घरात येतील। नको त्या गोष्टी आपण घरामध्ये भरून ठेवणार नाहीत। तर असे सगळे पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ थोडा जरी यूजफुल ठरला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे जेव्हा आपण दिवाळीची शॉपिंग करायला जातो, इनफॅक्ट आपण कोणते पण एखादं लग्न असेल किंवा काही पण आपण शॉपिंग करायला जात असू इन जनरलसुद्धा, तर आपण सर्वात आधी काय करायचं? आता आपण दिवाळीचं घेऊया। आता दिवाळी येणार आहे, आपण मस्तपैकी 5 दिवस दिवाळीचे छान छान सजणार आहे, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, आपण गावाला जाणार आहोत, मग आपल्याला कपडे लागणार आहेत। मग काय करायचं? दिवाळीला ना आपण 5 दिवस जे असतात मेन पूजेचे, तेव्हा आपण काय काय घालणार आहे? जसं की आज मी साडी घालणार आहे, समजा ह्या दिवसामध्ये साडी घालणार आहे, या दिवशी मी ड्रेस घालणार आहे, किंवा अजून बाकीच्या दिवस अजून वेगवेगळं काही घालणार आहे, हे आधीच डिसाईड करून घ्या। वेळेवर आपण जर डिसाईड करायला गेलो तर आपला गोंधळच होणार आहे। म्हणून मग आधी डिसाईड करून घ्यायचं की आपल्याला दिवाळीसाठी काय घालायचं आहे। मी साधारणतः समजा मला सिल्कच्या साड्या आवडतात, तर मी मस्तपैकी काठाची सिल्कची साडी घालणार आहे, ह्या पैठणी घालणार आहे, किंवा मग कांजीवरमची साडी, म्हणजे अशा वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार असतील, ड्रेसचे प्रकार असतील, तर ते आधीच आपल्या डोक्यामध्ये ना थोडंसं डिसाईड करून घ्या की हे घालायचं आहे मला, किंवा त्यावर मी अशी हेअरस्टाईल करेल, अशा बांगड्या घालेल, हे थोडंसं आधीच आपल्या डोक्यामध्ये पिक्चर क्लिअर करायचं। हवं तर त्याला 1-2 दिवस वेळ घ्यायचा। मस्तपैकी तुम्हाला जर काही गोष्टी गुगलवर बघायचं असेल तर त्या बघायच्या, थोडीशी आयडिया घ्यायची, लेटेस्ट ट्रेंड काय चालू आहे, कसं आहे ते बघायचं, आणि त्यानुसार आपल्याला काय सूट होईल आपण हे ट्राय केलं तर चालेल, म्हणजे असं इमॅजिन करायचं आणि त्या गोष्टी आपल्या मनामध्ये डिसाईड करायच्या, म्हणजे मग आपल्याला शॉपिंगला थोडंसं इझी होईल। कारण शॉपिंग म्हटलं की आपला भरपूर वेळ जातो आणि त्याचप्रमाणे पैसेसुद्धा जातात। म्हणून मग दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शॉपिंगचं बजेट आपण डिसाईड करायचं की पर हेड, आता तुमच्या घरामध्ये जितके कोणी मेंबर असतील तेवढ्या तुम्हाला इतकं शॉपिंगचं बजेट आहे। समजा आपल्या स्वतःसाठीचं म्हणा की साडी ड्रेस हे ते सगळं मिळून, म्हणजे कानातले नाकातले जे काही आर्टिफिशियल ज्वेलरी असेल, सोन्याचं काही असेल, तर समजा सोनं नाही पकडत मी इकडे, पण ते काही असेल तर समजा मी 25,000पर्यंत शॉपिंग करणार आहे। हा एक आकडा, हे एक बजेट आपल्या घराच्या ज्या काही बाकीच्या प्रायोरिटीज आहेत त्यानुसार ते बजेट ठरवा आणि त्यानुसार त्या गोष्टी घ्यायच्या आहेत। हे तुमच्या डोक्यामध्ये जर आधी फिक्स असेल ना, तर अनवॉन्टेड खर्चापासून आपण थोडंसं स्वतःला सावरू शकू ना, आणि ते जे काही पैसे वाचतील ते आपल्याच कामाला येणार आहेत, पुढच्या सणांसाठी कामाला येतील। म्हणून मग बजेट ठरवा आणि त्यानुसार शॉपिंग करायची आहे। तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे शॉपिंगला जेव्हा आपण ठरवलं की मला हे असं घालायचं आहे किंवा तसं घालायचं आहे, काय करायचं? एकदा आपलं वॉर्डरोब व्यवस्थित शांततेने बघायचं की आपल्या वॉर्डरोबमध्ये किती कपडे आहेत, किती नाही आहेत, कसे आहेत, काय आहेत। ओके, यामुळे काय होतं तुम्हाला सांगते मी। एकतर आपल्या डोक्यामध्ये ना फिट्ट बसतं की ओके आपल्याकडे ना भरपूर कपडे आहेत, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ऑलमोस्ट कपडे आहेत, साड्या पण भरपूर दिसत आहेत, ड्रेसेस पण भरपूर दिसत आहे। मग कुठेतरी आपण जेव्हा शॉपिंगला जातो ना, तेव्हा बॅक ऑफ द माइंड आपल्याकडे डोक्यामध्ये असतं की भरपूर कपडे आहेत आपल्याकडे, एवढं कशाला घ्यायचं आहे, म्हणून मग आपण गरजेचंच वस्तू घेतो। म्हणून मग एकदा वॉर्डरोब बघायचं, आपलं निरखून बघायचं की किती गोष्टी आहेत। त्यानंतर काय बघायचं की आपल्या कपाटामध्ये असे ड्रेस, अशा साड्या आहेत का की ज्याचे आपण अक्षरशः लेबलसुद्धा काढलेले नाही आहेत, त्या वापरलेल्या नाही आहेत, त्याची घडीसुद्धा मोडलेली नाही आहे, अशा साड्या असतात आपल्याकडे, ड्रेसेस असतात, ते असतील तर बघायचे, ओपन करायचे आणि मग विचार करायचा की ही साडी, हा ड्रेस ह्या सणांमध्ये घालता येईल का? मग घालता येत असेल तर ठीक आहे, एका सणाला ते घालायचं, म्हणजे मग तेवढी एक साडी आपण ड्रेस कमी घेऊ।
तसंच आपल्याला आजकाल रेडीमेड ब्लाऊज मार्केटमध्ये भरपूर व्हरायटीचे अवेलेबल असतात आणि आपण चालता बोलता किंवा आता नवरात्र झालेली आहे तर भरपूर ब्लाउजेसच्या व्हरायटी आपल्याला दिसल्या असतील आणि आपण त्या घेतलेल्यासुद्धा असतील. तर मग असे एखादे ब्लाऊज तुमच्या कपाटामध्ये ठेवलेले आहेत का नवे कोरे, की ज्यावर जे तुम्ही कधीच घातले नाही आहे, कदाचित तुम्हाला त्यावर मॅचिंग साडी नसेल किंवा ते घालायचा तेवढा चान्सच मिळाला नसेल. मग काय करायचं, ते ब्लाऊज तुम्हाला जर ह्या दिवाळीला घालता येईल का, मग काय करायचं, त्याच्यावर एखादी साडी मिळत असेल तर तशी साडी विकत घ्यायची. याने होणार काय की तुम्हाला पटकन ते ब्लाऊज आणि साडी पटकन घालता पण येईल आणि ते ब्लाऊज वापरलं जाईल. म्हणजे मग वस्तू तुमच्या कपाटामध्ये तशाच पडून असेल तर त्या पडून राहणार नाही, जरा त्यांना हवा लागेल, वापरता येतील आणि तुम्ही छानपैकी मस्त पेअरअप होऊ शकाल ना, की अरे हां हे कलरचं ब्लाऊज आहे, मग मी त्या कलरची साडी घेतली तर ती जरा छान दिसेल, म्हणजे माझं ब्लाऊज पण वापरून होईल हे जे ठेवलेलं आहे ते, आणि मस्तपैकी नवीन साडी पण येईल. तर असं थोडंसं स्वतःला इमॅजिन करायचं आणि वॉर्डरोब बघायचा, चेक करायचा आणि त्या गोष्टी तशाप्रमाणे घ्यायच्या आहेत. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे हा पण, की लिस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्हाला काय खरेदी करायचं आहे, त्याची काय खरेदी करायचं आहे आणि ते कुठून घ्यायचं आहे हे फार महत्त्वाचं आहे. दिवाळीच्या वेळेस, सणासुदीच्या वेळेस खूप मस्त मस्त सेल लागलेले असतात, डिस्काउंट्स असतात. आपल्याला डिस्काउंट कुठे आहेत, काय आहेत हे एक माहिती पाहिजे. माहिती नसेल तर कोणाला तरी विचारून घ्यायचं आणि प्लस हे पण विचारायचं की तिथे डिस्काउंट आहे म्हणून मग क्वालिटी कमी जास्त आहे का, चांगल्याच साड्या ठेवलेल्या आहेत ना, चांगलंच मटेरियल आहे ना, म्हणजे टेक्स्चर कसं आहे, या सर्व गोष्टी जरा माहीत असतील ना, मग आपण त्या 2-3 दुकानांमध्ये बघतो की इथे चांगलं मिळतं बुवा, ह्या ठिकाणी इतक्या सेल आहे आणि आपल्याला कमी किमतीत चांगल्या वस्तू मिळत असतील तर का नाही घ्यायच्या. आपला तर फायदाच होतो. मे बी आपण समजा 10,000ची एक साडी घेणार असतो तर आपल्याला 5,000-5,000च्या घेतल्या तर 2 मिळतील. आपलाच फायदा आहे दोघी साईडने, आपल्याला साड्या पण मिळतील जास्त आणि पैसे पण वाचणार आहेत. म्हणून मग काय पाहिजे आहे, कसं पाहिजे आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर आपण काय घालणार आहोत, ते कोणतं घ्यायचं आहे. आपल्याला मेटलच्या बांगड्या घ्यायच्या आहेत, नाकातलं घ्यायचं आहे, गळ्यातलं घ्यायचं आहे, हेअर ॲक्सेसरीज घ्यायची आहे, इयररिंग्स घ्यायच्या, अंगठी घ्यायची, असे सगळ्याची मस्तपैकी लिस्ट करून ठेवायची. मग साडी जेव्हा आपण घेऊ तेव्हा त्याच्याच पुढे मॅचिंग सेंटर्स पण असतात, मॅचिंग सगळे मस्त मस्त कानातले सुद्धा असतात, तर ते पण आपण घेत जायचे. म्हणजे मग साडी घेतली की त्याच्यावरचं आपण छान छान मॅचिंग वस्तू घेतल्या की मग आपला पण वेळ वाचतो आणि मस्तपैकी आपल्याला शॉपिंग करता येते. वेळ असतो आपल्याकडे शॉपिंग करायचा, कारण आपण ऑलरेडी डिसाईड केलेलं असतं काय घ्यायचं आहे. म्हणून मग ऑन द फ्लाय आपल्याला समजा काही गोष्टी आवडल्या तर त्या आपण घेतोच, पण अतिसुद्धा घेतल्या जात नाही. तर मग आपल्याकडे काय होतं, घेऊन ठेवते पुढे कधीतरी कामाला येईल, घेऊन ठेवते पुढे कामाला येईल, असं करत आपलं वॉर्डरोब आपण भरपूर भरून घेतो अननेसेसरी गोष्टींनी, ज्या मे बी फार नंतर यूजला होतील आपल्याला किंवा होणार पण नाही, अशा पण गोष्टी आपण गोळा करत असतो. अननेसेसरी खर्च वाढतात, आपल्याला ते आवरायचं आपल्यावरच बर्डन असतं, ते वाढतं. असं होऊ नये म्हणून 1-2 गोष्टी आपण घेणारच आहोत एक्स्ट्रा, कारण आपण लेडीज आहोत आणि आपल्याला फार आवडतं शॉपिंग करायला. म्हणून मग ते कन्सिडरेबल आहे की 1-2 गोष्टी आपण एक्स्ट्रा घेऊच, पण अति पण नाही घ्यायच्या. नंतरचा दिवाळीच्या दृष्टीने एक महत्त्वाचा पॉईंट असतो खरेदीचा, तो म्हणजे डेकोरेशन्सचे आयटम. मग त्यामध्ये असेल आकाशकंदील, लायटिंग, दिवे, पणत्या, अजून काही डेकोरेटिव्ह सामान असतं जे आपण घरामध्ये सजवण्यासाठी वापरतो, त्या गोष्टी. आता ते काय करायचं, घरामध्ये आपण मागच्या वर्षीचं आपण काय काय ठेवलेलं आहे, एखाद्या बॉक्समध्ये आपण ठेवलेलं असतं, ते जरा शोधायचं की कुठे ठेवलेलं आहे, कारण वर्षभरात तो बॉक्स इकडचा तिकडे जातो आणि मग आपल्याला तो वेळच्या वेळी सापडत नाही. मग असं होतं की अरे इथेच होतं, तिथेच होतं, कुठे गेलं, आपल्याकडे होतं हे, असं होऊ नये म्हणून तो आधीच बघायचा, शोधून ठेवायचा, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या कोणत्या कंडिशनमध्ये आहे, त्यातल्या आपण कोणत्या गोष्टी आपण ह्या वर्षीसुद्धा वापरू शकतो, त्या गोष्टी बघायच्या आहेत. आणि ते सामान वगळून दुसरं काही घेता आलं तर ते बघायचं आहे. बाजारामध्ये गेलं की भरपूर आपल्याला डेकोरेटिव्ह आयटम्स मिळतात आणि ते बघत आपण एक थोडंसं डोक्यामध्ये लगेच इमॅजिन करायचं की आपण ह्या गोष्टी आपण कुठे कुठे करू शकतो, किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला अंदाज असतो की हा कॉर्नर आपल्याला छान सुंदर सजवायचा आहे किंवा ही जागा आपल्याला छान सजवायची आहे, मला अशा प्रकारचे डेकोरेटिव्ह आयटम्स बघायचे आहे. आपण बरेचसे व्हिडिओ बघतो डेकोरेशनचे, त्यावरून आपल्याला आयडियाही येतेच. मग तसे मस्त आपण आयटम्स घेऊ शकतो, डेकोरेटिव्ह आयटम्स. आणि प्लस महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपण दरवाजांना किंवा आपले टेरेस असेल त्याला, घराला, बंगल्याला मस्तपैकी लायटिंगनं सजवतो. आपल्या घरामध्ये लायटिंग असते, फक्त काय करायचं,
आपण जेव्हा डेकोरेटिव्ह आयटम्सच्या शॉपिंगला जातो तेव्हा ती एक लाईटिंग घरातून निघताना चेक करून घ्यायची. का आपण ह्या भरोसे असतो की आपल्याकडे लाईटिंग आहे आणि जेव्हा आपण ॲक्च्युली ती लाईटिंग लावायला जातो तेव्हा काही बल्बच त्याचे तुटलेले असतात किंवा 100 माळांची लाईटिंग असेल तर त्याच्यात ते 75 चालू असतात, 25 बंद असतात, असं काहीसं होतं. किंवा ते ब्लिंकच होत नाही आहे, हेच होत आहे तेच होत आहे, असं होऊ नये. किंवा अगदीच खूपच गुंता झालेला आहे, तो निघण्यात नाकी नऊ आलेले आहे, असं होऊ नये. म्हणून ते आधीच एकदा त्याची कंडिशन जी असते लाईटिंगची ती चेक करून घ्यायची आणि मग तशी आपल्याला लाईटिंग आणायची आहे. त्यानंतर रांगोळीचे रंग हे पण फार महत्त्वाचे असतात दिवाळीत. रांगोळी आणि रंग ते जर नसतील तर दिवाळी पूर्णच होणार नाही. ते तर सर्वात महत्त्वाचं आणि पहिलंच काम असतं दिवाळीमध्ये. तयारीची सुरुवात म्हणजे आपण जी दिवाळीच्या दिवसांची सुरुवात असते ती रांगोळीपासूनच होत असते. म्हणून मग मस्तपैकी पांढरी रांगोळी काढण्यासाठी आणि छान सुंदरसे कलर्स घ्यायचे आहेत. कारण काय होतं, आपण बऱ्याचदा जुने कलर काढतो, ते एकतर कधी कमी असतात, पॅकेटमध्ये असतील तर ठीक आहे, नाहीतर मग कधी ते मिक्स झालेले असतात, कधी मग आपल्याला हवा तोच कलर नसतो. मग अशा वेळेस ऐन वेळेवर आपली धावपळ नको म्हणून मग कलरसुद्धा आधी आणून छानपैकी ठेवायचे आहेत. आणि लास्ट बट द बेस्ट पॉईंट हा म्हणजे की आपण शॉपिंगला जातो, गर्दी भरपूर असते, प्रत्येक दुकानामध्ये प्रत्येक रस्त्यावर गर्दी असते. मग आपण काही वेळेस आपण खाली वाकून शॉपिंग करतो आहे, खालच्या गोष्टी म्हणजे खाली बघून गोष्टी घेतो आहे, तर काही दुकानांमधल्या घेतो आहे, बऱ्याचशा गोष्टी आपण काढतो आहे, घालतो आहे, टाकतो आहे, असं होत असतं. मग अशा वेळेस काय करायचं, घरातून निघतानाच आपली एक कॅरी बॅग नाही, कापडी पिशवी जी असते ती सोबत ठेवायची आहे. म्हणजे मग 1 नाही 2 नाही 3 ठेवा, पण आपल्या स्वतःच्या पिशव्या ठेवा की ज्याला मस्तपैकी झिपसुद्धा असेल, आपण त्यामध्ये व्यवस्थित सामान ठेवू शकू. म्हणजे मग आपल्याला प्लास्टिकची बॅग घ्यायची गरज पडणार नाही. आणि जरी त्यांनी दिली तरी आपण म्हणायचं की नाही आमच्याकडे बॅग आहे, गरज नसते आपल्याला प्रत्येक वेळेस प्लास्टिकच घ्यायची. म्हणून मग आपल्या घरच्या पिशव्या ठेवायच्या, म्हणजे आपलं सामान पण व्यवस्थित राहतं. आणि आपली जी पर्स असते, आपलं वॉलेट, आपला मोबाईल गर्दीमध्ये व्यवस्थित सांभाळायचा. गर्दी तर असते, शॉपिंगच्या नादामध्ये ही गोष्ट घेऊ का ती गोष्ट घेऊ, हे छान दिसतंय ते छान दिसतंय, ह्यामध्ये आपल्या पर्सकडे, आपल्या मोबाईलकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. मोस्टली अशा स्लिन बॅग ज्या आपल्या पुढे फ्रंटला येतील अशा बॅग घ्यायच्या. म्हणजे मग आपला हातसुद्धा त्यावर असतो, आपल्या समोर असता पोटाशी, त्यामुळे त्या सेफ प्रोटेक्टेड राहतात. नाहीतर मग आपण मागची बॅग घेतली, सॅक घेतली, तर ती मागच्या मागे कोणी कट करून घेईल, साईडला असते तरीसुद्धा लक्षात येत नाही. आणि कट करणारे अशा पद्धतीने करता की आपल्याला अजिबात लक्षात येत नाही की आपली बॅग कट झालेली आहे, नंतर लक्षात येतं. म्हणून मग आपला मोबाईल, आपले पर्स एकदम सांभाळून ठेवायचं आहे. आणि शक्यतो शॉपिंगला जाताना गळ्यामध्ये असं भरगोचं ज्या सोन्याच्या माळा असतात, कानातले असतात, ते अवॉइड करायचे. म्हणजे मग आपले सामान चोरीला जाणार नाही, आपल्याला पण काही त्रास होणार नाही त्या गोष्टीचा. ही काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि प्लस लहान मुलांना जर तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जात असाल तर मेक शुअर करा की प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांचा हात धरलेलाच असेल, ते तुमच्यासोबतच असतील. असं नका करू की इथे थांब मी शॉपिंग करून येते किंवा पैसे देतो आहे मग मुलगा बाजूला उभा आहे. नाही, वी कांट ट्रस्ट एनीवन. सो प्लीज गर्दी असेल तेव्हा लहान मुलांचा हात धरूनच ठेवत जा. जेव्हा तुम्ही पैसे देतात तेव्हा त्यांना आपल्या दोघी पायांच्या तिथं म्हणजे उभं करा, आपला कंट्रोल राहील त्यांच्यावर, अशाच ठिकाणी त्यांना ठेवा. म्हणजे मग ते सेफ राहतील, सुरक्षित राहतील. कारण असा एक इन्सिडेंट आमच्या घरातल्यांपैकीच एकांमध्ये झालेला आहे. त्यांची लहान मुलगी जेव्हा चोरीला गेली होती तेव्हा कुठे काय कसं ते मी व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत, पण तो खूप प्रसंग खरंच खूप हृदयाला पिळवून टाकणारा होता. म्हणून मग लहान मुलांची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण एक सेकंदाचा, एका मिनटाचा तो हे असतो की लहान मुलं फार कुठे घुसतात. कारण कपडे दिसले त्यामध्ये घुसतात, फार इकडे तिकडे त्यांचा जर हात सोडला तर ते फार पळतात इकडे तिकडे. म्हणून मग आपले लहान मुलांचा हात आपणच घट्ट पकडून ठेवायचा, आपल्यासोबतच ठेवायची. जी काही वस्तू आपण जर बघत असू, समजा कपडे बघत असू मॉलमध्ये, दुकानांमध्ये तर ठीक आहे बुवा की दुकानांमध्ये जास्त कोणी म्हणजे गर्दी नसते, पण तरीसुद्धा आपल्या पुढे मुलांना ठेवायचं आहे. कुठे आपण एका ठिकाणी बसवून दिलं आणि आपण दुसरीकडे शॉपिंग करतो असं अजिबात करायचं नाही.
म्हणून मग ह्या काही गोष्टींची काळजी आहे ती घ्यायची आहे. तर ह्या काही होत्या दिवाळी शॉपिंगच्या टिप्स. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल एक थम्सअप नक्की करा, व्हिडिओला कॉमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजूनही काही तुमच्या शॉपिंगच्या टिप्स असतील तर खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर मंडळी, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मैत्रिणींनो दिवाळीची शॉपिंग मस्त करा. आणि काय करणार आहात तुम्ही, कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या घेणार आहात हेही कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्या सगळ्या मैत्रिणींना त्याची मदत होईल.